नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे मध्यंतरीच्या कालखंडामध्ये MPSC ची गट क होणारी परीक्षा प्रशासनानं अचानकपणे ऑनलाईन घेण्याचं ठरवलं आणि संपूर्ण प्रक्रिया बदलायचं ठरवलं गेलं। या निर्णयाच्या विरोधात राज्यभरातून विद्यार्थी मित्रांच्या संघटनांचा मोठा आवाज उठवला गेला, आंदोलनं झाली आणि सरते शेवटी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाद्वारे आणि जाहीर झालेल्या परिपत्रकाद्वारे जी ऑनलाईन घेतली जाणारी परीक्षा आहे तो निर्णय पुढे ढकलण्यात आला। याचा अर्थ तो रद्द केला असा होत नाही, आजचं मरण उद्यावरती ढकलण्यात आलं, हे सगळं गोष्ट खरं आहे। परंतु आपल्यासाठी म्हणजे आपल्या ज्या प्लॅटफॉर्मचा सर्वात ज्वलंत विषय जो म्हणजे आपल्याही टीईटी संदर्भात अशाच पद्धतीचा निर्णय घेण्यात आला। आपल्याला माहिती आहे टीईटी ची परीक्षा होणार होती 28 जूनला, आदल्या दिवशी पेपर फुटला आणि तो होणारा पेपर रद्द करण्यात आला। आता पेपर कधी होणार हा तर प्रश्न बाजूलाच झाला। नंतर शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं की ऑनलाईन आपण इथून पुढे IBPS च्या मार्फत टीईटी घेणार आहोत, म्हणजे आपल्याही एमपीएससी प्रमाणे आपल्यामध्येही तो असंतोष निर्माण झाला। प्रशासनानं एमपीएससी बाबत हा निर्णय जरी घेतला असला तरी टीईटीच्या बाबत काय, तोही मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। त्यावरती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवायचं आहे। माहिती आवडली असेल लाईक करायचंय, चॅनलला नवीन असाल तर चॅनल फॉलो करायचंय। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे टीईटी पेपर रद्द झालाय, पुढे ढकलले, कधी होईल याची अजूनही आपल्याकडे शाश्वती नाहीये। विद्यार्थी मित्रांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली जी सरांची गुरुवार्य 1.0 बॅच होती पेपर 1 आणि पेपर 2 ची, खास विद्यार्थी हितासाठी आपण रेकॉर्डिंग स्वरूपात ती अगदी माफक दरामध्ये 999 रुपयासाठी उपलब्ध विद्यार्थ्यांसाठी केले गेलेले, ज्यामध्ये मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे। बॅचची सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे। काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे, बॅच विषयी संपूर्ण डिटेल जाणून घ्यायचे आणि बॅच लवकरात लवकर परचेस करून घ्यायचे, जेणेकरून जेव्हा केव्हा इथून पुढे परीक्षा होईल त्यावेळेस या संपूर्ण बॅच थ्रू तुमचं या वर्षीचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल। बघा, कालच प्रसिद्धी पत्रक जारी केलं गेलं एमपीएससी मार्फत की मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन आणि सरते शेवटी एमपीएससीनी त्या संदर्भात प्रशस्ती पत्र म्हणूयात किंवा शुद्धी पत्रकाद्वारे तो निर्णय जाहीर केला। महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून 2619 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होती। ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सीबीटी पद्धतीने घेण्यात असल्याचं नमूद करण्यात आलं। तथापि प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने म्हणजे पूर्वी जशी चालत आली होती तशी ऑफलाईन OMR आधारित घेण्याबाबत उमेदवारांकडून होत असलेली मागणी व उमेदवारांकडून प्राप्त निवेदन विचारात घेऊन ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धती परीक्षा घेण्याचा निर्णय कधी 2027 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे। हा तो निर्णय त्याद्वारे प्रसिद्धी पत्रकाद्वारे एमपीएससीनी ते जाहीर केलं गेलं। आता हे झालं या संपूर्ण घडामोडीवरती असणाऱ्या अपडेटीचं। आता सर्वात महत्वाचा विषय की टीईटीचं काय। आता या संदर्भात या परीक्षेच्या संदर्भात संपूर्ण डिटेल आपल्याला या पेपरला सुद्धा आलं गेलेलं आहे। ऑनलाईन परीक्षेचा निर्णय लांबणीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर एमपीएससी कडून शुद्धी पत्रक जारी केलं गेलं की ज्यामध्ये सांगितलं गेलं राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशन प्रक्रियेला तीव्र विरोध केला। विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती। सुरक्षित आणि पारदर्शी परीक्षा प्रणाली आवश्यक असली तरी एका व्यवस्थेकडून दुसऱ्या व्यवस्थेकडे ज्यावेळेस संक्रमण करताना विद्यार्थी आणि यंत्रणांना पुरेसा कालावधी मिळावा अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी तिथं मांडली गेली।
मांडली होती. त्यानंतर आयोगाने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करून ऑनलाईन परीक्षा तातडीने लागू न करण्याचा निर्णय घेतला आणि तो 2027 पर्यंत अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आला. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून नमूद केलेल्या दिसत आहेत विद्यार्थ्यांमध्ये. ठीक आहे बाबा, आजचं मरण उद्यावरती. आज म्हणजे जी उद्याची होणारी परीक्षा की जी अचानक बदलला निर्णय आणि ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेतात, साहजिकच आहे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली, यावरती विरोध दर्शवला गेला. ते शेवटी सरकारनं त्यांच्या बाजूने थोड्या प्रमाणात का होईना निर्णय दिला गेला. म्हणजे याचा अर्थ तो रद्दच केला असं होत नाही, फक्त होणारी जी परीक्षा आहे त्याच्यावरती निर्णय दिला गेला. आता हा संपूर्ण प्रक्रिया आपण बघतोय एमपीएससी मार्फत केलं गेलं, परंतु अगदी तंतोतंत आपण ज्याच्यासाठी लढा देतोय, विरोध दर्शवतोय, तो म्हणजे टीईटीच्या परीक्षेच्या बाबत रद्द झाली. ठीक आहे, परीक्षा पुन्हा होणं गरजेचं आहे. त्या परीक्षेच्या संदर्भात प्रशासन काय निर्णय घेतं या संपूर्ण जे विद्यार्थी वर्गांचा आणि शिक्षक संपूर्ण संघटना असतील, क्षेत्रातील संपूर्ण व्यक्तींचं याकडे लक्ष लागलं होतं. पण अचानक आपल्याला माहिती आहे, जसं एमपीएससीचं केलं गेलं, अगदी टीईटीचंही तसंच केलं गेलं की आपण आयबीपीएस कडे परीक्षा घेतोय असं नमूद केलं आणि लागलीच आपल्याला माहितीये ज्या पद्धतीने तीव्र आंदोलन एमपीएससी थ्रू झालं. आता त्यामध्ये दोन मुद्दे होते. ज्यावेळेस विद्यार्थी वर्ग रस्त्यावरती आला, आंदोलने झाली, त्यामध्ये दोन मुख्य मागण्या होत्या. एक की जो त्याच्यावरती निर्णय झालाय तो, आणि दुसरा मुद्दा होता टीईटीचा जो पेपर फुटी प्रकरण आणि त्याच्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली आणि परत तो ऑनलाईनचा मुद्दा. आणि तोही मुद्दा तेवढाच तीव्र होता, तेवढाच ज्वलंत होता. प्रशासनाने एका प्रक्रिये म्हणजे एका बाबतीत निर्णय दिला गेलेला आहे, अजूनही दुसऱ्या बाबत निर्णय बाकी आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्र आणि आपल्यालाही संपूर्णतः या संदर्भात आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे ही परीक्षा आतापर्यंत म्हणजे जसं एमपीएससी घेत होती ऑफलाईन पद्धतीने, अगदी तंतोतंत टीईटी 2013 पासून ऑफलाईन पद्धतीनेच होत होती. आपल्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेक जी काही शिक्षक वर्ग आहेत त्यांनाही टीईटी अनिवार्य केली गेली, त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी, प्रमोशनसाठी. आपल्याला माहिती आहे एकतर ठीक आहे बाबा, विद्यार्थी वर्ग आहेत की ज्यांना ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन कुठतरी ते ऍडजस्ट करतील किंवा त्यांना अनेक इतर परीक्षा त्यांना ऑनलाईनचा अनुभव असतो, त्याच्यामुळे ठीक आहे त्यांच्या बाबतीत थोडस आपण म्हणू शकतो की बाबा हा ठीक आहे त्यांच्यावरती परिणाम होणार नाही असं नाही, परंतु तेवढा असा होणार नाही. परंतु जे शिक्षक वर्ग अनेक वर्ष जे सेवेत आहेत, ज्यांना या ऑनलाईन पद्धतीचा कसलाच अनुभव नाही, संगणक हाताळण्याचं खूपच कमी माहिती आहे, आणि अशा वेळेस अशा ऑनलाईन परीक्षेमुळे त्यांच्या या संपूर्ण परीक्षा पद्धतीवरती म्हणा किंवा या टीईटीचा जी काही भविष्यात पेपर होईल त्याच्यावरती विपरीत परिणाम होणार आहे नक्की. जसं इथं म्हटलं गेलं काय की व्यवस्थेकडे संक्रमण करताना विद्यार्थी आणि यंत्रणेला पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे. इथं विद्यार्थी मध्ये शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणारा विद्यार्थी असेल किंवा त्यांच्या समोर जे सेवेत असणार यांना तर पुरेसा वेळ हवाय. त्यांना त्या संपूर्ण प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे. आणि व्यवस्था आहे का त्यांच्याकडे की तात्काळ आयबीपीएस मार्फत लगेच त्याचं आयोजन होईल असं तेही नाहीये. दिवसामागोद दिवस उलटत आहेत, ते कधी होईल याची शक्यता कमी आहे. आणि आपल्याला माहिती आहे शिफ्ट वाईज जर ही परीक्षा झाली तर पहिले पाढे 55 त्याच गोष्टी परत परत होताना दिसतील. म्हणजे ज्या पद्धतीने एमपीएससी बाबत प्रशासनाने सकारात्मक गोष्टी, सकारात्मक हालचाली करताना दिसत आहेत, अगदी टीईटीच्या बाबतीतही होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती शिक्षक संघटना असतील, विद्यार्थी वर्ग असतील, पालक वर्ग असतील, शिक्षक वर्ग असतील, सर्वांनीच या प्रक्रियेकडे तेवढं गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे प्रशासनाने, जेणेकरून लवकरात लवकर तो निर्णय होऊन परीक्षा अंमलात येईल आणि जी ऑनलाईनचा घातलेला घाट आहे तो सरतेशेवटी रद्द होईल आणि परत एकदा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने होईल अशी अपेक्षा ठेवतोय. तुमचं याबाबत काय मत आहे? खरंच टीईटी लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने घेणं गरजेचं आहे का? याबाबत तुमचं मत जरूर कमेंट बॉक्स थ्रू कळवा. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स जरूर कळवायचंय. आवडली असेल लाईक करायचंय. चॅनलला नवीन असाल
तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, या अपडेटसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू अशा स्वरूपाच्या अपडेटसह. गुड बाय अँड टेक केअर.